परसबागेत आपल्या शाळेची परसबाग आहे आणि परसबागमध्ये आपल्याला पाहायचं आहे, आपल्याला एक पाठ पाहायचा आहे आणि त्या पाठाचं नाव आहे आपलं काय प्लॅन स्ट्रक्चर अँड फंक्शन. ओके, आता त्या प्लॅन स्ट्रक्चर आणि फंक्शन प्लॅनचं काय त्यातलं आपलं काही पार्ट्स आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सर्वप्रथम पाहणार आपण रूट्स. काय पाहायचं आपल्याला? रूट्स. प्लॅनचे रूट्स कसे असतात, कोणकोणत्या प्रकारचे असतात आपण आता हे बघणार आहोत. ते प्लॅन सुपटले बुडत आता हे ना प्लॅन सुपटलेली तिचं नाव काय आपल्याला सांगता येणार नाही, पण जे असेल तर बघा मातीने काढून टाकतो. तर या ठिकाणी आपण बघतो हे रूट्स आहे. त्याला काय ते वर कोणत्या टाईपचे रूट्स असेल? हे कोणत्या टाईपचे रूट्स आहे? कोणत्या टाईपचे आहे? टॅप रूट आहे. टॅप रूट काय असतं? आपण एखादी सीड्स आहे, सीड्सला आपण बोक म्हणजे आपण लावली एखादी सीड्स आपण लावली, त्यानंतर त्याचा एक पेड असेल आणि दुसरा कोणता काय असतो? न्यूमुले. काय न्यूमुले? दोन पार्ट्स आपण बाहेर पडतात. ओके, आज त्यापासून आणि मग एक जमिनीच्या खालचा जो भाग आहे बिलो द ग्राउंड त्याला म्हणतो आपण रूट्स, आणि जो अबोव द सॉईल आहे त्याला काय म्हणतो आपण? स्टेम. आणि स्टेम या प्रकारचं असतं. बरोबर आहे. आता आपल्याला पाहायचं रूट्स. हे जे रूट्स आहे तर याला रूट्सला जे आहेत ना ते टॅप रूट म्हणतात. हे जे मेन रूट आहे याचं हे प्रायमरी रूट आहे आणि त्याला जे बाहेर फुटलेले आहेत असे हे सेकंडरी रूट आहे. काय ते? सेकंडरी रूट. आणि जे बारीक बारीक हेअर लाईक पार्ट आहे म्हणजे आपल्या केसासारखे जे दिसतात तर तुम्हाला त्याला हेअर रूट म्हणतात. बरोबर आहे. अशा प्रकारचे हे रूट आहे. आता रूटवर याला एक रूटचा जो शेवटचा भाग असतो समोरचा त्याला काय म्हणतात? त्याच्या अगोदर काय म्हणतात? रूट टिप. रूट टिप बरोबर आहे. आणि रूट टिप म्हणजे सगळ्यात शेवटचा भाग, समोरचा भाग त्या रूटचा. आणि तिच्यावर त्याला काय करण्यासाठी रूट कॅप, त्याला संरक्षण देण्यासाठी किंवा त्याचे संरक्षण करण्यासाठी त्याला रूट कॅप असते. काय असते? रूट कॅप. आता पहा आपण एक या ठिकाणी दुसऱ्या एका वनस्पतीचं रूट आणलेलं आहे त्याला स्पष्ट समजण्यासाठी. हे पहा, हा जर टीप आहे याचं काय आहे? टीप आहे. टीप हे पकड. हा काय आहे? टीप आहे याचा. आणि हे तुम्हाला जे असं म्हणजे नाजूक जसं डेलिकेट जो तुम्हाला भाग दिसतोय ती रूट कॅप आहे वरून. काय आहे? रूट कॅप. म्हणजे रूट कॅप म्हणजे काय? त्यांना टीपला काही त्रास होऊ नाही, काही इजा होऊ नाही म्हणून त्याला ती कॅप असते आणि हे जमिनीमध्ये वाढत असतं. रूटचं फंक्शन काय सांगा बरं? काम काय रूटचं? रूट काय करतं? झाडाला सपोर्ट करतं. बरोबर आहे. सपोर्ट करणं हे झाडाला प्लॅन्टला सपोर्ट करणं हे त्याचं एक फंक्शन आहे. दुसरं फंक्शन काय आहे? अन्न आणि पाणी त्यातून ॲब्सॉर्ब करायचं. कुठून? सॉईल मधून अन्न आणि पाणी ॲब्सॉर्ब करायचं आहे. ओके, हे 2-3 फंक्शन त्याचे आहेत. बरोबर आहे. आता जमिनीच्या वरचा जो भाग आहे तो आपल्याला पाहायचा आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला दिसतं रे बा, इथे एक पान दिसतंय, इथे एक पान दिसतंय, इथे एक फांदी आलेली तुम्हाला दिसते ना. बरोबर आहे. आणि हे जे भाग आहे जिथं पान फुटतं याला म्हणतात नोड. काय म्हणतात त्याला? नोड असं म्हणतात. आणि हा इथे एक नोड आहे, हा इथे एक नोड आहे, इथे एक नोड आहे, असे नोड आहेत जागी 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 दिसत आहेत ना. या 2 नोडच्या मधला जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात? इंटरनोड. काय म्हणतात त्याला? इंटरनोड. नोड असं म्हणायचंय. काय म्हणायचं त्याला? इंटरनोड. नोड म्हणायचंय. बरोबर आहे. आणि हे तुम्हाला माहिती आहे लीफ. हे काय आहे? लीफ आहे. आणि भरपूर लीफ असली मोर दॅन 1 त्याला काय म्हणतो आपण? लीव्स. काय म्हणतो त्याला? लीव्स. याला लीव्स आहे. आता या लीव्सचं पण पहा, याचे सुद्धा टाईप्स असतात, व्हेरियस टाईप्स ऑफ लीव्स. बरोबर आहे. आता याच्यावर पाहताय तुम्ही, आता अशा प्रकारचे लीव्स आहे. आता एक दुसरी वनस्पती इकडे या ठिकाणी दिसते तुम्हाला, तिचं एक आपण पान घेऊ. या पानात तुम्हाला काही फरक पडतोय का? दिसतोय का? ही फांदी नाही आहे, पानच आहे. आणि हे पण एक पान आहे. बरोबर आहे. हे 2 पान आहे. काय फरक आहे का? हे सिंपल लीव्स आहे. हे कोणतं आहे? सिंपल लीफ आहे. आणि हे कंपाऊंड लीव्स आहे. लीफ म्हणू आपण याला. बरोबर आहे ना. जास्त असतील तर मग आपण लीव्स म्हणावं लागेल. आपण कंपाऊंड सिंपल लीफ आहे, हे कंपाऊंड लीफ आहे. बरोबर आहे ना. आता हे झाले 2 टाईप त्याचे पाहिलेत आपण. आता हे याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे.
एखाद्या पानाबद्दल. आता हे पान बघतोय मग काय लीफ आहे, याला एक म्हणतात अशी एक शीर आहे, वेन. काय आहे? वेन. त्या वेनला म्हणायचं मिड वेन. काय म्हणायचंय? मिड वेन. वेन म्हणायचंय. आता मिड वेनच्या आणखीन त्याला सब वेन आणखीन त्याला फुटलेले आहेत. बरोबर आहे? दिसत आहेत ना तुम्हाला सगळ्यांना? दिसत आहेत. आता या वेन ज्या दिसत आहेत ना, याला म्हणायचं याचं जाळं तयार झालेलं आहे. काय तयार झालेलं आहे? जाळं. आणि त्याला म्हणायचं, त्या जाळ्याला काय म्हणतो आपण? रेटिक्युलेट व्हेनेशन. कोणतं म्हणतो? रेटिक्युलेट व्हेनेशन. जाळीदार रचना. काय? जाळीदार रचना असं आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे? आता हे जे दिसतंय तुम्हाला बाहेरून, याचे पण वेगवेगळे टाईप्स आहेत. याला पहा थोडीशी दात आहेत, अशी बारीक 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 दिसत आहेत ना तुम्हाला? बारीक बारीक दात आहेत. ओके. आणि काही याचं पान घ्या, याला नाही आहे, हे एंटायर आहे, म्हणजे बिलकुल प्लेन आहे. ओके. हे पान बघा कसं आहे, प्लेन आहे. याच्यावरून सुद्धा याचे एंटायर, लोब्ड, आणखीन डेंटेड असे प्रकार पडत असतात. एक हिप टाईप कोणता आहे मी पाहिलं होतं आता, एक प्लॅन्ट आपल्या इथं. हां सॉरी, हेच घ्या ना, तोडतो मी याला. हे कोणतं असेल सांगा बरं टाईप? हां, लोब. हे लोब टाईप लीफ आहे. लोब टाईप लीव्ज आहे. आणखीन कोणतं काय सांगता येईल तुम्हाला याचं? कारल्याचं प्लांट आपल्याला सांगता येईल. ओके. आणखीन गांजर गवत आहे का नाही, हे पण सांगता येईल. असे विविध वनस्पतींचे आपण नाव शकतो. हे झालं लोब टाईपचं. हे झालं, हे डेंटेक. हे कोणतं आहे? डेंटेक. आणि हे एंटायर आहे का नाही. असे याचे सुद्धा टाईप्स आहेत. आणि पॅरलल व्हेनेशनचं आपण पाहिलं, याचं कोणतं व्हेनेशन पाहिलं? हे रेटिक्युलेट व्हेनेशनचं एक्झाम्पल आपण पाहिलं. आता आपल्याला या ठिकाणी दिसतं का पाहिजे एखादं पॅरलल व्हेनेशनचं एखादं लीफ दिसतं का बघा? पॅरलल व्हेनेशनचं लीफ दिसतं का बघा? हां, ते तिथे गवत दिसते, ते 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 घ्या. उपता ते गवत 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 अलीकडे आले. हां, ते व्हेरी गुड. आता हे बघा, हे अशा टाईपचे तुम्हाला जे लीफ दिसत आहेत ना, लीव्स दिसत आहेत काय काय प्लांटला दिसतात. याला कोणतं व्हेनेशन आहे? पॅरलल व्हेनेशन आहे. याच्यात अशी काही जाळी नाही आहे, जसं जाळीदार रचना याची नाही आहे, जशी या पानाची आहे. रेटिक्युलेट व्हेनेशन आहे, पण याचं नाही. याचं कोणतं व्हेनेशन आहे? पॅरलल व्हेनेशन आहे. व्हेरी गुड. समजलंय ना? आता पॅरलल व्हेनेशन याच्यापेक्षा आणखी कोणते एक्झाम्पल सांगू शकतो आपण? पॅरलल व्हेनेशनचे आणखीन एक्झाम्पल सांगा. इथं आसपास दिसतंय का आपल्याला एखादं? तिकडे बघा ते झाड, तिथले प्लांट बायवर कोणती प्लांट आहे? या ट्री गार्डमध्ये कोणती प्लांट आहे दाखव एकदा. कोणती आहे प्लांट? ही कोणती प्लांट आहे? ट्री गार्डमध्ये कोणती प्लांट आहे? नाही, नाव काय त्या प्लांटचं सांगा ना. हां, कोकोनट. काय आहे त्याचं व्हेनेशन कसं आहे? पॅरलल व्हेनेशन आहे. आणखी कोणती सांगतो तुम्हाला? मेज, मका, ज्वारी, गहू, व्हीट. ओके. त्याचं सुद्धा व्हेनेशन कसं असतं? पॅरलल. आता पॅरलल व्हेनेशन आणि रूट याचा काही म्हणजे व्हेनेशन आणि रूटचा काही संबंध आहे का, तो आपल्याला बघायचा आहे. कसं? आता बघा, आपल्याला या ठिकाणी बघतो आपण. आता ह्याचं व्हेनेशन आहे, या प्लॅनचं आपण एक पेज घेतलंय, लीफ घेतलंय. त्याचं व्हेनेशन कोणतं आहे? रेटिक्युलेट व्हेनेशन आहे. कोणतं आहे? रेटिक्युलेट व्हेनेशन आहे. आणि रेटिक्युलेट व्हेनेशनच्या प्लांटला रूट कसे असतात? कोणते असतात? टॅप रूट असतात. ओके. आणि ज्याचं पॅरलल व्हेनेशन आहे या वनस्पती, याचे रूट कसे आहेत? फायब्रस. काय आहे? फायब्रस रूट्स आहेत. अशा प्रकारची माहिती आपण आता प्रत्यक्ष या परसबागेमध्ये येऊन घेतली. समजली सगळ्यांना माहिती? व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच.